केस स्टडीच्या गाईडलाईन मध्ये पहिला पॉइंट लक्षात घ्या, पहिला इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या, ती म्हणजे जसं आपण आता केस स्टडी वाचली, काय केलं, पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचली, तसं कधीही करायचं नाही. पहिल्यांदा काय डायरेक्टिव्ह आहेत, काय प्रश्न आहेत ते वाचायचं. हा जो ए आणि बी चा प्रश्न दिलाय ना युपीएससीने, तो आधी वाचला पाहिजे आणि मग केस स्टडीचा क्वेश्चन रीड केला पाहिजे. लक्षात घ्या, एक प्रकारचं हे चॅलेंज आहे. ते असं म्हणतात की 250 शब्दात केस स्टडीचं उत्तर द्या, पण आम्ही प्रश्नच 500 शब्दाचा विचारतो. तो पटकन वाचणं आणि त्याच्या आन्सर पर्यंत येणं, टाइम क्रंच हा सगळ्यात मेजर फॅक्टर आहे इथिक्सच्या कंटेक्स्टमध्ये, GS4 मध्ये. त्या टाइम क्रंचला ओव्हरकम करणारी आपली प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी पण असायला पाहिजे. त्या कंटेक्स्टमध्ये पहिली गाईडलाईन, रीड डायरेक्टिव्ह फर्स्ट. व्हॉट इज आस्क्ड, काय विचारलं आहे हे पहिल्यांदा काय करायला पाहिजे, बघितलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच जण युपीएससीने काय केलेलं आहे, अशा इंटरेस्टिंग केस स्टडी विचारल्यात की ज्याच्यात वरती जे काही विचारलंय त्यातल्या बऱ्याच एलिमेंटचा काही संबंधच नाही खाली. मला वाटतं 2020 ला एक केस स्टडी त्यांनी विचारले आणि एकदम इंटरेस्टिंग की तुम्ही एका DRDO सारखी एक ऑर्गनायझेशन आहे गव्हर्नमेंटची, त्याचे हेड आहात, तुम्ही खूप प्राऊड फील करताय तुम्हाला की तुम्ही काय करताय, खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट करताय इंडियामध्ये आर्म्सची, इक्विपमेंटची, जी आपल्याला काय करते, आपल्या आर्मीला स्ट्रेंथन करते. तुम्ही टीव्हीवरती प्राईम मिनिस्टरचं, तुम्ही घरी बसलेल्या आहात, टीव्हीवरती प्राईम मिनिस्टरचं स्पीच ऐकताय. प्राईम मिनिस्टरनी पण सांगितलं की आम्ही काय करणार आहोत, ही स्ट्रेंथ आमची वाढवत नेणार आहोत. आणि आपल्याला ती लहानपणापासून सवय असते, मस्त आनंदात, अरे वा छान, टीव्हीवर समोर बसलोय, DRDOचं चेअरमन झालेलो आहे. किंवा ते असे छोटे छोटे रोल देतच नाहीत ना आपल्याला, डायरेक्ट आपण DM झालेलो असतो, IPS झालेलो असतो. छोटे रोलच नसतात, फार फार तर काय सरपंच बनवले, तर आपल्याला ते भारी वाटतं आणि त्यात आपण काय होतो, एंगेज व्हायला लागतो. आता ती केस स्टडी होती, त्याच्यात परत ते म्हटले, आपले फायनान्स मिनिस्टर म्हटले, डिफेन्स मिनिस्टर म्हटले की आपण आर्म्स एक्सपोर्ट करणार आहोत, एवढा खर्च, हे सगळं दिलं होतं. आणि खालचा प्रश्न होता, व्हॉट आर द इथिकल फॅक्टर्स दॅट शुड बी कन्सिडर व्हाईल एक्सपोर्टिंग आर्म्स. शस्त्र निर्यात करताना कोणत्या गोष्टी, इथिकल फॅक्टर्स, नैतिक घटक विचारात घेतले पाहिजे. आता त्याच्या वरच्या सगळ्या पापट पसाऱ्याचा, टीव्ही समोर मी बसण्याचा काहीही संबंध नव्हता. पण आपण काय करत राहतो, एंगेज करत राहतो, बघत राहतो. जर तुम्ही पहिल्यांदा गाईडलाईन वाचली, काय विचारलंय हे वाचलं, तर नंतर आपला जाणारा वेळ हा काय होतो, वाचतो. जसं की आता समजा या केस स्टडीमध्ये त्यांनी विचारलंय, ब्रिंग आउट अँड डिस्कस द इथिकल इश्यूज इन्व्हॉल्ड इन द अबव केस. म्हणजे जेव्हा मला माहित असतं ना की इथिकल इश्यूज विचारलेत, ते वाचता वाचताच मी आयडेंटिफाय करू शकतो, हा पहिला इथिकल इश्यू दिसतोय, हा दुसरा इथिकल इश्यू दिसतोय. सो रीड करतानाच तिथे काय देऊ शकतो आपण, नंबर देऊ शकतो. आणि डायरेक्टली नंतर मग ज्या वेळेला केस स्टडी स्टार्ट करायची आहे त्यावेळेला आन्सर शूट करू शकतो. येते लक्षात. सो तुम्ही वाचणार, ती कॉम्प्रिहेंड करणार, मग प्रश्न बघणार आणि मग पुन्हा एकदा आन्सर शोधणार त्याच्यामध्ये, यासाठी तितका वेळ नाही. सो पहिली डोक्यात गोष्ट फिट काय बसवायची, काय विचारलंय हे पहिल्यांदा बघायचं. इथिकल डिलेमाज विचारलेत का, इथिकल इश्यूज विचारलेत का, फॅक्ट ऑफ द केस विचारलेत का, काय विचारलं आहे हे पहिल्यांदा बघायचं. क्लिअर. त्यामुळे आपल्याला प्रॉपर डायरेक्शन मिळेल पुढे केस स्टडी कशी सॉल्व्ह करायची आहे यासाठी. इथपर्यंत कळलं. दुसरी गोष्ट, आता मला सांगा, त्यांनी प्रश्न विचारलाय की शिवकाशीच्या फायर क्रॅकर फॅक्टरीच्या ठिकाणी तुम्ही गेलेला आहात आणि तिथं तुम्ही बघितलं की बालमजूर काम करतायत. व्हॉट वुड बी रिॲक्शन आफ्टर युअर अबोव व्हिजिट. ही त्या ठिकाणीच गेल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय असेल. काय बरं तुम्हाला वाटलं, आता मुद्दे तुम्ही विचार केला की काय प्रतिक्रिया असायला पाहिजे, काय प्रतिक्रिया असेल तुमची. ऑब्झर्वेशन करणं, पहिले ऑब्झर्व केले ना, त्याच्यानंतरची रिएक्शन त्यांनी विचारलेली आहे. तुम्ही फॅक्टरी काय म्हटले की तुम्ही व्हिजिट करून आलेला आहात, त्याच्यानंतर तुमची रिएक्शन काय, रिएक्शन असेल. सिंपती वाटेल तुम्हाला, दुःख वाटेल त्यांचं. अजून शिक्षणाची त्यांच्या सोय काहीतरी करण्याचा, शिक्षणाची सोय त्यांची करण्याचा प्रयत्न असेल. मालकाबद्दल थोडासा, मालकाबद्दल हाणू का याला, फटाक्याने यालाच फोडू का, असं. अजून म्हणजे काय करणार, काय करू शकते का याचा विचार करा. काय करणार,
बघा रिॲक्शन आपल्या प्रत्येकाची असेल ना. केस स्टडी आता आपण प्रॉपरली वाचून काढली. एका फटाक्याच्या फॅक्टरीमध्ये तुम्ही गेलेला आहात जिथं तुम्ही बघताय की बालमजुरांना कामाला लावलेलं आहे आणि खोटं बोलतोय तो फॅक्टरीवाला की हे माझे नातेवाईकच आहेत, कायद्याचा गैरउपयोग करतोय, गैरफायदा करून घेतोय. अशा वेळेला तुमची रिॲक्शन काय असणार? फॅक्टरीच्या मालकावर कायदेशीर कारवाई. फॅक्टरीच्या मालकावर कायदेशीर कारवाई. मग अशी तू म्हटलंस की त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करता येईल का? कशी करता येणार शिक्षणाची व्यवस्था आपल्याला? शाळा जवळ असेल तर ते जाऊन पहिला तर घटक जर त्यांना समजा स्वतःहून ते शाळेत जाऊ शकले असते, जवळ जाऊ शकले असते तर त्यांच्या घरच्यांनी पाठवलं असतं. मग जर तू असं म्हणतोयस की तू शाळेमध्ये त्यांना पाठवणार, याचा अर्थ त्यांच्या घरच्यांची काळजी तुला घेणं इतपत तुझ्याकडे रिसोर्सेस, पैसा आहे. तू कोण हा प्रश्न निर्माण होतो आणि त्यातूनच तुमची रिॲक्शन अनलेस अँड अनटिल तुमचा रोल माहीत नाही तुम्हाला तोपर्यंत ठरवू शकत नाही. तुम्ही पोलीस इन्स्पेक्टर आहात का, तुम्ही DM आहात का, तुम्ही तिथले सिव्हिल सोसायटीचे मेंबर आहात का, की तुम्ही जर्नलिस्ट आहात, कोण आहात तुम्ही? सो सेकंड गाईडलाईन इन द कंटेक्स्ट ऑफ केस स्टडी इज ऑलवेज आयडेंटिफाय युअर रोल. तुमची भूमिका काय हे आयडेंटिफाय करा. बऱ्याचदा आपल्याला सरपंच बनवलेलं असतं आणि आपण बोलतो पंतप्रधान लेवलच्या गोष्टी. गावाच्या सरपंचाच्या ओरिएंटेड ती केस स्टडी सॉल्व्ह करायची. तुम्हाला DM बनवलंय, CM बनवलंय, PM बनवलंय आणि तुम्ही ते नायक मूवी सारखं झोपडपट्ट्यात जाऊन जाऊन गोष्टी फाईट करू शकत नाही. CMचा रोल हा एक डिफाईन्ड आहे, तो प्रत्येक ठिकाणी जाऊन गोष्टी करू शकत नाही. तुम्ही म्हटलं की मी जाऊन तिथं अवेअरनेस जनरेट करेन, हे करेन, तर याचा अर्थ UPSCला लक्षात येईल की बाबा हे ह्याला कळलेलं नाही. तुम्हाला IPS बनवलं आणि तुम्ही म्हटलं की मी त्याला ना जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळवून दिला. अरे डेव्हलपमेंटल ऍडमिनिस्ट्रेशन, विकास प्रशासन ही वेगळी गोष्ट आहे. तुमचा लॉ अँड ऑर्डर ओरिएंटेड आहे. तुम्ही काय म्हणू शकता फार फार तर आय विल कम्युनिकेट विथ डेव्हलपमेंटल ऍडमिनिस्ट्रेशन. मी विकास प्रशासनाशी संपर्क साधेन, त्यांच्याशी संवाद साधेन आणि या लोकांना हे करून देण्याचा प्रयत्न करेन. जेव्हा तुम्ही म्हणता की त्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करेन, मी कोण? आपण डेव्हलपमेंटल ऍडमिनिस्ट्रेशन मधून आहोत का, शिक्षण विभागातून आहोत का, आपण लेबर ब्युरो मधून आहोत का, हे समजलं पाहिजे ना. येतंय लक्षात? सो पहिली गाईडलाईन काय होती आपली केस स्टडीच्या कंटेक्स्ट मध्ये? प्रश्न वाचायचा. लक्षात घ्या, ह्या गाईडलाईन प्रॉपरली नोट डाऊन करून ठेवल्या पाहिजेत. जरी छोट्या छोट्या असल्या तरी नंतर काय होतं, ऐन वेळेला आपण पहिल्यांदा केस स्टडीज वाचून घेतो आणि 5 मिनिटं व्हायला जातात. पहिली गाईडलाईन डायरेक्टिव्ह वाचायचा, मग केस स्टडी वाचायची. सेकंड, ऑलवेज आयडेंटिफाय युअर रोल. म्हणजे ना कधी कधी तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही कंपनीचे CEO आहात, कंपनीत हा प्रॉब्लेम झालाय आणि आपण म्हणतो अंत्योदयाचं प्रिन्सिपल फॉलो करेन, हे करेन. कंपनी डुबवाल ना तुम्ही. अरे तुम्ही कंपनीचे CEO आहात. कंपनीमध्ये पहिली गोष्ट कोणती येते? प्रॉफिट. म्हणजे 3 P सध्या वापरले जातात: प्रॉफिट, प्लॅनेट, पीपल. पण पहिला P तर प्रॉफिटचा आहे. ॲज अ कंपनी CEO तुम्हाला कंपनीचे इकॉनॉमिक इंटरेस्ट बघणं, कंपनीचं लॉंग टर्म बेनिफिट बघणं, फायदा बघणं ही तुमची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणून आपल्या सिलेबसमध्ये इथिक्स इन पब्लिक अँड प्रायव्हेट रिलेशनशिप असा मुद्दा दिलाय. खाजगी आणि सार्वजनिक संबंधांमध्ये इथिक्स बदलतं. आलं लक्षात? सो पहिल्यांदा काय आयडेंटिफाय करून ठेवलं पाहिजे? तुमचा रोल आयडेंटिफाय करून ठेवला पाहिजे. अनलेस अँड अनटिल दॅट रोल इज आयडेंटिफाईड इट विल लीड टू, जे की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा आन्सर लिहिला ते तितकं इम्पॅक्टफुल राहणार नाही. या केस स्टडीमध्ये पर्टिक्युलरली त्यांनी रोल तुमचा दिलाय का, स्पेसिफाय केलाय का? त्यांनी तुम्ही सांगितलं की तुम्ही व्हिजिट केली आहे शिवकाशीला, तिथं तुम्ही अशी गोष्ट बघितलेत, पण कुठेच सांगितलं नाही तुम्ही कोण आहात. ही उलट चांगली एक चान्स होता. तुम्ही सांगू शकला असते की डिपेंडिंग अपॉन माय रोल आय कॅन परफॉर्म और आय कॅन गिव्ह व्हेरियस रिॲक्शन. ठीक आहे. इव्हन तुम्ही 2 गोष्टी सांगू शकल्या असते. बघा, तुम्ही म्हटले असते माय इमिजिएट रिॲक्शन, जसं ती म्हटली मला सिंपती वाटेल मुलांबद्दल, त्यापेक्षा शब्द वापरला असता आपण इम्पती. त्यातला डिफरन्स आपल्याला बघायचं. पण इम्पती फील करेन मी, त्यांचं दुःख मला समजेल. आय विल फील बॅड, मला वाईट वाटेल. बघा, माणूस म्हणून ही इमिजिएट रिॲक्शन असायला पाहिजे ना. अशीच केस स्टडी 2023ला UPSCने विचारली. असेच इन द कंटेक्स्ट ऑफ रिॲक्शन तुमची काय असेल असं. त्यातनं तुम्ही एका बँकेत कामाला आहात, बँकेत एका सिनियर पोझिशनला आहात.
तुमची एक कलीग महिला सहकारी तुमच्याकडे येते आणि ती सांगते की माझ्या वडील सिरियस कंडिशन मध्ये आहेत, त्यांच्या उपचारासाठी पैशाची गरज आहे. आपण आता काय करतो बघा, केस स्टडी लिहिताना पुढची आपली गाईडलाईन असणार आहे, लगेच आयडियल एकदम एक्स्ट्रीम आयडियल व्हायचं नाही. तुम्ही म्हटलं ना की त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था मी करेन, तुमच्या वडिलांच्या आरोग्याचा किंवा दवाखान्याचा खर्च मी करेन, आणि तुझ्याकडे पैसा कुठून आला याचा अर्थ तू भ्रष्टाचारी आहेस. डायरेक्टली तुम्ही दाखवलं की बाबा हा माझ्याकडे म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिसर आहात आणि एक कपल आलंय तुमच्याकडे ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत मेडिकलसाठी, तुम्ही म्हटलं माझ्या पगारातून मी देतो. तुमच्या पगारातून तुम्ही तुमचंच बघू शकता, गव्हर्नमेंटच्या सध्या लिगल पगारातून. त्यामुळे कुठंच असं उतावीळपणा दाखवायचं नाही की मी जी पाहिजे ती सर्वतोपरी मदत करेन. आलंय लक्षात? टू आयडियलिस्टिक एंड गाठायचं नाही, आपली पुढची गाईडलाईन असणार. पण त्याच्या आधी मग ती सहकारी तुम्हाला म्हटली की माझे वडील आजारी आहे, तुम्ही मदत करू शकता का? तुम्ही म्हटले की माझ्याकडे पण पैसे नाही आहेत सध्या, मी पण तुम्हाला मदत करू शकत नाही. मग असे 10-15 प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग. ती फंडामेंटल ड्युटी लिहूनच मी काय करेन, माझ्या केस स्टडीची स्टार्ट करेन. परत एकदा एक्झामिनरला कन्वे करेन सी जे तुम्ही विचारले त्याच्या रिलेटेडचं कॉन्स्टिट्यूशनल विजन, कॉन्स्टिट्यूशनल फिलॉसॉफी, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन मला माहीत आहे. ठीक आहे. पहिला अप्रोच कोर्टनी स्टार्ट करू शकता, दुसरं कॉन्स्टिट्यूशनल विजननी किंवा कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटीनी स्टार्ट करू शकता. तिसरा सी UPSC ज्या केस स्टडी विचारते किंवा आपल्याला जे प्रश्न येतात ते असे काही व्हॅक्यूम मध्ये येत नसतात. काही ना काहीतरी त्याला कंटेक्स्ट असतो, बॅकग्राऊंड असतं, त्या बॅकग्राऊंडच्या कंटेक्स्ट मध्ये त्या विचारल्या जातात. मी म्हणेन रिसेंटली काहीतरी झालेलं असतं, कुठेतरी बिल्डिंग कोलॅप्स झाले आणि त्याच्यावरती केस स्टडी आली. कुठेतरी मायग्रंटचा इश्यू झाला आणि 2020ला ज्या वेळेला कोविडमध्ये मायग्रंटचा इश्यू झाला होता, एक्झॅक्टली मायग्रंट वरती त्या वर्षी केस स्टडी विचारली होती. इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटचा कुठेतरी इश्यू झालाय त्याच्यावरती केस स्टडी विचारली. सो तुम्ही ना एक्झामिनरला कन्वे करू शकता की सी आय नो दी कंटेक्स्ट, की जरी ही हायपोथेटिकल केस स्टडी तुम्ही विचारली असली, आय नो एक्झाम्पल्स फ्रॉम रिअल वर्ल्ड टू. आणि एक प्रकारे तुम्ही एक्झामिनरला आणखी एक गोष्ट कन्वे करू शकता, ॲज अ सिव्हिल सर्वंट यासारख्या केस स्टडीशी मला डील करायचं आहे, हे याचं पण आकलन मला आहे. सो त्याला मी असं म्हणतो, यू कॅन राईट रेफरन्स पॉइंट, ज्याला मराठीत संदर्भ बिंदू असं म्हणतात. म्हणजे आता आपल्या साप्ताहिकामध्ये जो कंटेक्स्ट सांगतो आपण की का बरं ती न्यूज मध्ये होती, त्याला आपण शब्द वापरतो संदर्भ बिंदू. कोणत्या संदर्भामध्ये, कोणत्या रेफरन्स मध्ये, कुठल्या कंटेक्स्ट मध्ये ही केस स्टडी जनरेट झालेली आहे ते मी एक्झामिनरला कम्युनिकेट केलं. ही एक अत्यंत प्रभावी गोष्ट आहे. इव्हन GS मध्ये इंट्रोडक्शन करताना जर तुम्हाला प्रश्नाचा कंटेक्स्ट कळला, का प्रश्न विचारलाय, तर त्याचा अत्यंत फायदा होतो. म्हणजे एकदा आपण एका NCERT बॅचला एक टास्क पण दिला होता. एक फूड सिक्युरिटीचा चॅप्टर त्यांचा लिहून झाला होता आणि फूड सिक्युरिटी चॅप्टरवरती त्यांना प्रश्न दाखवला, एक टॉपरच्या आन्सर कॉपी मधला, आणि त्यांना सांगितलं की इंट्रोडक्शन लिहिण्याचा प्रयत्न करा. मग आम्ही टॉपरच्या आन्सर कॉपी मधली इंट्रोडक्शन बघितली, एक रँक 1 ची इंट्रोडक्शन बघितली होती, एक रँक 4 ची इंट्रोडक्शन बघितली होती आणि एक रँक 15 ची इंट्रोडक्शन बघितली होती. त्या तिघांची पण इंट्रोडक्शन सेम होती, ग्लोबल हंगर इंडेक्स. मग माझा प्रश्न त्यांना असा होता की बाबा वेगळी इंट्रोडक्शन केली असती तर जास्त मार्क मिळाले असते का? जसं ग्लोबल हंगर इंडेक्स सारखे माझ्याकडे बरेच रिपोर्ट आहेत, युनिसेफचा आहे, इव्हन कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल न्यूट्रिशन सर्वेचा माझ्याकडे रिपोर्ट आहे, डाटा आहे. तर काय वाटतं आपल्याला, ऑब्व्हियसली जर तुम्ही डॉटची डायव्हर्सिटी दिली, व्हॅल्यू डिफरन्शिएटिंग कंटेंट दिलं तर त्याचा नक्की फायदा होईल. बरोबर? मुलांचं उत्तर पण तेच होतं. बट ज्या कंटेक्स्ट मध्ये तो प्रश्न विचारला होता, दॅट कंटेक्स्ट वॉज ग्लोबल हंगर इंडेक्स. ग्लोबल हंगर इंडेक्स मुळे तो प्रश्न आला होता, त्यामुळे त्याची अप्रोप्रिएट इंट्रोडक्शन काय होती, ग्लोबल हंगर इंडेक्सनी होती. आले का लक्षात? सो बऱ्याचदा कंटेक्स्ट एक्झामिनरला कम्युनिकेट झाला की तुमचा वेल अवेअरनेस जो आहे तो काय होतो, एक्झामिनरला कम्युनिकेट होतो. रेफरन्स पॉइंट तुम्ही म्हणू शकता, कंटेक्स्ट म्हणू शकता, पण थोडंसं आणखी अपिलिंग होण्यासाठी मी म्हटलं की लेबल प्रॉपर होण्यासाठी रेफरन्स पॉइंटचा हे करू शकता. ठीक आहे. चौथा वे,
इथे रेफरन्स पॉइंट देताना तुम्ही GS मधला डेटा वगैरे पण वापरू शकता. जेव्हा सेक्शुअल व्हायलन्स ऑफ वुमेन रिलेटेड केस स्टडी आली, मी रेफरन्स पॉईंट देताना NCRBचा डेटा देऊ शकतो. सो त्यांनी काय होईल, कम्युनिकेट होईल की बाबा हे असं खरंच होत चाललंय याचा हे. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा अप्रोच आहे केस स्टडी स्टार्ट करण्याचा. बघा बऱ्याचदा ना आपल्याकडे मी सगळं सांगतो, हे सगळं कशाच्या कंटेक्स्टमध्ये करायचं हे फ्रेमवर्क का डोक्यात ठेवायचे आपल्याला. या 6-7 प्रकारे केस स्टडी स्टार्ट करता येते, कारण तिथे आपण विचार नाही करू शकत. आधीच ठरलेलं असायला पाहिजे की कुठल्या कुठल्या वेने करता येतं, आणि ऍटलिस्ट माझ्या डोक्यात काय असायला पाहिजे, काही फ्रेमवर्क रेडी असायला पाहिजे. सो सध्या असं दिसतं की बऱ्याच मुलांचं ना पेपर इथिक्सचा कम्प्लीटच होत नाही. काही ठिकाणी तुम्हाला ऑलमोस्ट शूटच करावं लागतं डायरेक्टली प्रश्नाला, म्हणजे ना इंट्रोडक्शनला वेळ पण नसतो. सो आपण आधीच प्री डिटरमाइन केलं की 2 केस स्टडीमध्ये जितक्या पटकन डायरेक्ट आन्सर पर्यंत पोहोचता येईल तेवढं बेटर. सो अशा प्रश्नांच्या कंटेक्स्टमध्ये अशा ठिकाणी मी तुम्हाला एक इंट्रोडक्शन किंवा केस स्टडीची स्टार्ट सांगतो. ज्या केस स्टडीमध्ये इथिकल इश्यूज किंवा इथिकल डिलेमाज या 2 गोष्टी विचारल्या असतील, नैतिक समस्या, नैतिक प्रश्न कोणते आहेत, नैतिक द्विधा कोणत्या आहेत, असं विचारलेलं असेल, तिथे या इंट्रोडक्शननी काय करता येतं, स्टार्ट करता येतं. ठीक आहे. काय करायचं, समजा इथिकल इश्यूज आणि इथिकल डिलेमा विचारलाय, 2 कॉलम करायचे. ठीक आहे. एका कॉलम मध्ये लिहायचं फॅक्ट ऑफ द केस, प्रकरणातील तथ्ये. सेकंड याच्यामध्ये लिहायचं इथिकल इश्यूज ऑब्लिक इथिकल डिलेमा, जे काही विचारलं आहे ते. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, आन्सर पासूनच केस स्टडीची काय केली आपण, डायरेक्टली स्टार्ट केली. कोणत्या ह्याने सुरुवात करायची, काय करायची, याच्यापेक्षा शूट केलं आन्सरलाच. ह्या स्टार्ट करण्याचे 1-2 मोटिव्ह आहेत आपले. एक म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे टाइम क्रंच, पटकन स्टार्ट करता येतं, विचार करत राहावं लागत नाही कशाने सुरुवात करायची. दुसरं, बऱ्याचदा केस स्टडी रीड करताना ना आपण बऱ्याच गोष्टी आयडेंटिफाय करतो, पण त्या लिहित असताना मिस आउट होतात. ज्या वेळेला तुम्ही फॅक्ट ऑफ द केस लिहिता त्यावेळेला त्या गोष्टी मिस आउट होत नाहीत. इन अ वे त्या सगळ्या गोष्टी नंतरच्या याच्यामध्ये काय होतात, कम्प्लीट होतात. तिसरं, केस स्टडी रीड करता करताच तुम्ही एक प्रकारे स्टार्ट करू शकता. फॅक्ट ऑफ द केस, इथिकल इश्यूज इन्व्हॉल्व. फॅक्ट ऑफ द केस जेव्हा तुम्ही मल्टिपल पेपर लिहाल त्यावेळेला ही गोष्ट सोपी होते. फॅक्ट ऑफ द केस, इथिकल इश्यूज इन्व्हॉल्व. फॅक्ट ऑफ द केस, इथिकल इश्यूज इन्व्हॉल्व. आले का लक्षात. चौथी गोष्ट, स्पेस मॅनेजमेंट प्रॉपरली होतं. बरीच जागा पण भरून जाते, जागा चोरण्याचा जो प्रकार आहे तो पण प्रॉपरली होतो. तसे 3 ते 4 ॲडव्हान्टेज आहेत. पण कुठे वापरायचं, ज्यावेळेला इथिकल इश्यूज किंवा इथिकल डिलेमा हे केलेले आहे. ठीक आहे. सो पहिला वे होता कोर्टनी, किंवा त्याला आपण माय विजन म्हणू. दुसरं कॉन्स्टिट्यूशनल विजन, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन. तिसरं कंटेक्स्ट, रेफरन्स पॉइंट, संदर्भ काय होता, कशामुळे ही केस स्टडी विचारली आहे. चौथं, तुम्ही डिफरन्शिएट किंवा एक चार्ट हे करू शकता. बरोबर, कळलं. असंच 5वा, जे लोक करतात ना की स्टेक होल्डर लिहितात. स्टेक होल्डर हा प्रकार माहिती आहे की प्रकरणामधले भागधारक कोण आहेत, की कोणाकोणाची इंटरेस्ट या केस स्टडीमध्ये अडकलेले आहे. मुलं काय करतात, स्टेक होल्डर इन्व्हॉल्ड, आणि एक प्रकारे रिपीट जे केस स्टडीमध्ये दिले तेच रिपीट करतात. त्याने फार काही व्हॅल्यू एडिशन होत नाही. की स्टेक होल्डर तुम्ही लिहिले म्हणून 1 मार्क मिळतोय, 2 मार्क मिळतोय असं होत नाही. जर त्यांनी सांगितलेत आयडेंटिफाय स्टेक होल्डर तर ठीक आहे, पण तुम्ही जर फक्त रिपिटेशन करतायत तर काही फायदा होत नाही. पण जर समजा स्टेक होल्डर लिहायची गरज पडली तरी पण तुम्ही असं करू शकता की समजा स्टेक होल्डर, भागधारक, आणि दुसरीकडे इथिकल इश्यूज आणि इथिकल डिलेमा इन्व्हॉल्व. प्रत्येक स्टेक होल्डरच्या कंटेक्स्टमध्ये काय इथिकल इश्यू आहे, काय इथिकल डिलेमा आहे तेही लिहिता येतं. आलं का लक्षात.
स्टेक होल्डरच्याच कंटेक्स्टमध्ये बघा बऱ्याच मुलं काय करतात, स्टेक होल्डर आयडेंटिफाय करतात की एवढे एवढे स्टेक होल्डर्स आहेत, पण नंतर शेवटी कन्क्लुजन पर्यंत जाऊन पण प्रत्येक स्टेक होल्डरच्या कंटेक्स्टमध्ये मी काय केलं हे काही सांगत नाही. ज्या वेळेला तुम्ही स्टेक होल्डर अप्रोचने स्टार्ट करताय त्यावेळेला माझा लॉजिकल एंड हा स्टेक होल्डरच्या सगळ्या स्टेक होल्डरचे इंटरेस्ट मी बेस्ट वेनी सर्व केले हे दाखवून देता आलं पाहिजे की बाबा हे जे जे भागधारक मी आयडेंटिफाय केले होते त्या सगळ्या भागधारकांचं मी काय केलेलं आहे, हितसंबंधाच्या ओरिएंटेड काम केलेलं आहे. ठीक आहे. स्टेक होल्डर लिहिताना थोडंसं ते इनोव्हेटिव्ह पद्धतीने पण लिहिता येतं. हे टॉपर्स आता सध्या फॉलो करतायत. ते काय करतात, या प्रकारचे डायग्राम काढतात. बघा प्रत्येक स्टेक होल्डर तितकाच इक्वली इम्पॉर्टंट नसतो इन गिवन सर्कमस्टान्सेस और इन गिवन केस. मग मी काय केलं, प्रायोरिटायझेशन ऑफ स्टेक होल्डर दाखवलं. कोणते माझ्यासाठी भागधारक महत्वाचे आहेत, प्राधान्याचे. जसं की या केस स्टडीमध्ये आता आपण बघितलेल्या कोण होते प्रायोरिटीवरती, चिल्ड्रन. त्यांचे इंटरेस्ट सगळ्यात महत्वाचे होते. नंतर फॅक्टरी बिक्टरी, तुमची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट किंवा हे नंतर, पण पहिल्या प्रायोरिटी कशी होती, चिल्ड्रनची. आले लक्षात. सो अशी प्रायोरिटी लिहून हे करणं. यूपीएससीने एकदा केस स्टडी विचारली होती की फॉरेनमध्ये एका ठिकाणी कॅलेमिटी आली आहे आणि तिथून तुम्हाला लोकांना बाहेर काढायचं आहे. काही टुरिस्ट आहेत, काही आपण म्हणू माउंटनर आहेत, काही लोकल्स आहेत, काही पॉलिटिशियन आहेत, काही वुमन आहेत, चिल्ड्रन आहेत. तुम्ही कोणाला पहिल्यांदा बाहेर काढा. तिथे पण अशा प्रकारचे डायग्राम काढून दाखवता येतं. हे प्रायोरिटायझेशन ऑफ स्टेक होल्डर. कळलंय. सेवन दिस, काही ठिकाणी खूप कॉम्प्लेक्सिटी असते, खूप सारे डायमेन्शन केस स्टडी मध्ये कव्हर केलेले असतात. यू कॅन सिम्पली स्टार्ट बाय समरायझिंग द केस स्टडी. तुम्ही काय करू शकता, ती केस समराइज करून सारांश देऊनच त्याची सुरुवात करू शकता. कळलंय. यूपीएससीने रिसेंटलीच मला वाटतं 1 किंवा 2 वर्षापूर्वी विचारलेली केस स्टडी अशी होती, तुम्ही जॉईंट सेक्रेटरी लेवलच्या ऑफिसर आहात, फिमेल ऑफिसर आहात, तुम्ही काम करत आहात. रात्रीचे जवळपास 9:30 वाजलेले आहेत, शनिवारचा दिवस आहे. ते काम करत असताना अत्यंत डिवोशननी तुमच्या ड्युटीप्रती तुम्ही डिवोटेड आहात, काम चांगलं करताय. पण कुठे ना कुठे ते काम करताना तुमच्या मनात गिल्ट आहे की माझा मुलगा आजारी आहे पण मी त्याच्यासाठी काही करू शकत नाही. 9:30 वाजता तुमच्या सिनियरचा तुम्हाला फोन येतो की हे ॲडिशनल टास्क आपल्याला परफॉर्म करायचं आहे. तेव्हा तुमच्या लक्षात येतं की रविवार पण माझा कामातच जाणार आहे. मग त्याच्या अराउंड इथिकल इश्यू, इथिकल डिलेमा काय वगैरे असा प्रश्न त्यांनी विचारला होता. यामध्ये थोडंसं तुम्ही काय करू शकता, समराईज करू शकता, एक क्रक्स केस स्टडीचा प्रोव्हाइड करू शकता. तुम्ही म्हणू शकता द केस स्टडी रिप्रेझेंट सिनारिओ वेअर इंडियन सोसायटी इज इन अ ट्रान्झिशन. आता भारतीय समाज कशामध्ये आहे, संक्रमणाच्या अवस्थेमध्ये आहे. इंडियन सोसायटी इज इन ट्रान्झिशन. महिला घराच्या बाहेर कामाला पडलेल्या आहेत, मोठ्या मोठ्या पदांवरती आहेत आणि त्या घराबाहेर पडताना निर्माण होणारे कुटुंबाच्या स्तरावरचे इथिकल प्रश्न केस स्टडी रिप्रेझेंट करते. मुलांचं संगोपन कसं करायचं, कुणी करायचं, हे न्यूक्लिअर फॅमिलीच्या समोर, ड्युएल करिअर फॅमिलीच्या समोरचे मोठे प्रश्न आहेत सध्याचे. ड्युएल करिअर फॅमिली म्हणजे कोण, जिथे दोघं पण हे काय करतायत, काम करत आहेत. सो मी जस्ट काय सांगितलं की हे सध्याची सोशो इकॉनॉमिक कंडिशन मधली एक इम्पॉर्टंट इथिकल प्रश्न आहे जो ही केस स्टडी काय करते, हायलाइट करते. आलं का लक्षात. सो समराईज करून एक्झामिनर पण काय करणं की बाबा तू पण वाचू नको एवढी केस स्टडी मी दिली तुला, समराईज करून असं पण सांगता येतं. ठीक आहे. किती वेळ झालेत आपले, आता ही एक स्टार्ट आहे की जी मी म्हणेन की तुम्हाला रेडीमेड स्टार्ट आहे. परत इथिकल डिलेमा ज्या वेळेला विचारला जाईल
त्यावेळेला हे एक आपण म्हणू ना की शायरी टाईपचं वाक्य पाठच ठेवायचं. एक पुस्तक आहे इथिकल डिलेमाज ऑफ सिव्हिल सर्वंट, जो आपल्याला सिलेबसचा पॉईंट आहे ना इथिकल डिलेमाज, त्याच प्रकारचे वेगवेगळे इथिकल डिलेमाज त्यांनी काय केलेले आहेत, डिस्कस केले. अनिल स्वरूप नावाचे एक सिव्हिल सर्वंट आहेत, त्यांचं पुस्तक आहे इथिकल डिलेमाज ऑफ सिव्हिल सर्वंट. त्या पुस्तकावरती एकदा चर्चा आपण करूच, पण त्यातलं प्रिफेसमध्येच त्यांनी एक सुंदर असं वाक्य दिलंय की जे ना एक्झॅक्टली इथिकल डिलेमा म्हणजे काय हे खूप ब्रिलियंट प्रकारे कन्वे करते की इथिकल डिलेमा नक्की कशाला म्हणायचं. सो ते वाक्य लिहून घ्या, म्हणजे एक तुमची स्टार्ट त्यांनी काय होईल, रेडी राहील. मुख्तसर सी जिंदगी के अजब से अफसाने हैं, यहाँ तीर भी चलाने हैं, परिंदे भी बचाने. मुख्तसर सी जिंदगी के अजीब से अफसाने हैं, यहाँ तीर भी चलाने हैं, परिंदे भी बचाने हैं. दिस chosen life has a strange tale to tell. Here arrows must be shot and the birds saved as well. इंटरेस्टिंग आहे ना की इथिकल डिलेमाज मध्ये तुम्ही असं नाही चूज करू शकत की बाबा नाही काय करायचंच नाही, तुम्हाला ऍक्शन घ्यायची आहे, पण ती ऍक्शन या प्रकारची घ्यायची आहे की तुम्ही काय करू शकता, त्यामधून दुसऱ्या कुणाला काही इजा होणार नाही, प्रॉब्लेम होणार नाही, हे पण इन्शुअर करायचं आहे. म्हणजे एक प्रकारचं मला ॲरो सोडायचं आहे, बाण मारायचा आहे, तीर मारायचा आहे, पण पक्षाला पण वाचवायचं आहे. येतंय लक्षात. एक स्केप्टिक्स विचारवंत आहे. स्केप्टिक्स बघू आपण, जसं सॉक्रेटिसला बघितलंय आपण. स्केप्टिक्स कोण, संशयवादी. संशय घेतात, ते सगळ्या गोष्टींवरती काय करतात, संशय घेतात. तुम्ही काहीही म्हणा त्याच्यावरती ते संशय घेतात. ठीक आहे, तुम्ही म्हटलात की हे सत्य आहे, ते म्हणतील खरंच सत्य आहे का, आणि सतत ते काय करत राहतील, संशय घेत राहतील. असं म्हणतात निश्चित डेफिनेट असं कुठलंच ओपिनियन देता येत नाही. तुम्ही काय देऊ शकत नाही, निश्चित असं ओपिनियन देऊ शकत नाही. मग त्या स्केप्टिक्स लोकांना विचारलं की बाबा तू तरी जिवंत आहेस हे तरी खरं आहे का, की ते पण संशय आहे. जर सगळ्याच गोष्टींवरती संशय घ्यायचा झाला तर मी आता जिवंत आहे आणि जिवंतपणे बोलतोय याच्यावरती पण संशय घ्यावा लागेल. तेव्हा देकार्त नावाचा स्केप्टिक्स असं म्हणतो, आय थिंक देअरफॉर आय एम. हे वाक्य ऐकलेलं असतं आपण, मी विचार करतो म्हणून मी आहे. याचा अर्थ काय, स्केप्टिक्सनी एकच गोष्ट मान्य केली, माणूस विचार करतो. विचार नाही करत तर तो त्यांच्या दृष्टीने काय आहे, मेलेलाच आहे. सो हे स्केप्टिक्स असं सांगतात, द बेस्ट डिसिजन इज ऑलवेज टू प्रोलॉंग डिसिजन. निर्णयाचं प्रलंबन करणं हाच सर्वात उत्तम निर्णय आहे. द बेस्ट डिसिजन इज टू प्रोलॉंग डिसिजन. म्हणजे
जे काही मला आयुष्यामध्ये डिसिजन घ्यायचे काय करा, उद्या बघू, परवा बघू, नंतर बघू. म्हणलं की दॅट इज द बेस्ट डिसिजन. म्हणजे काय, डिसाईड नका करू काहीच. पण ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये तुम्ही असं म्हणू शकता का स्केप्टिक्स सारखं, डेफिनेटली तुम्हाला काहीतरी करावं लागेल. आणि ते बेसिकली इथिकल डिलेमा दाखवतो की मला ॲरो मस्ट बी शूट, काय म्हणतात ते, हिअर ॲरोज मस्ट बी शूट करावेच लागणार आहेत. 2023ला UPSCने केस स्टडी विचारली होती की तुम्ही एका डिझास्टर मॅनेजमेंटसाठी गेलेला आहात, ॲज अ DM आहात, तुम्ही तिथले जिल्हाधिकारी आहात, ॲट द सेम टाइम एम्समधून पासआउट आहात, डॉक्टर आहात, MBBS आहात. UPSCचं एक म्हणजे तुम्हाला बघा सांगितलं ना की असं एकदम छोटं ठेवतच नाहीत ते. DM पण आहात, एम्समधून डॉक्टर पण आहात. आणि त्यावेळेला तुमच्याकडे एक माणूस धावत येतो, तो म्हणतो की माझी वाईफ प्रेग्नेंट आहे, तिच्यावर सिव्हिअर ब्लड लॉस होतोय, रक्तस्राव होतोय. तुम्हाला लक्षात आलं, तुमची मेडिकल टीम चेक करते आणि ते बघतात की तिला इमिजिएट ब्लड ट्रान्सफ्युशनची गरज आहे, तिला लगेच ताबडतोब रक्त देण्याची गरज आहे. आणि त्यावेळेला तुमच्याकडे असलेल्या रक्ताच्या जे पाउचेस आहेत तुमच्याकडे पाउच, बट दे आर नॉट मेडिकली टेस्टेड, त्याच्यावर नाही काय केलेलं नाहीये. आणि ॲज पर गाईडलाईन्स, मेडिकल गाईडलाईन्स, तुम्ही तशा प्रकारचं रक्त देऊ शकत नाही. या कंडिशनमध्ये जो तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे ना, इट शोज क्लिअरली इथिकल डिलेमा. तुम्हाला त्या महिलेला पण वाचवायचं आहे, रक्त पण वापरायचं आहे, आणि माझी जी मेडिकल टीम आहे जी तिला ट्रीट करणार आहे आणि मी स्वतः यांना पण वाचवायचं आहे. सो इव्हन त्या केस स्टडीची अप्रोप्रिएट आणि एक्झॅक्ट स्टार्ट काय असू शकत असती, ही असू शकत असते, मुख्तसर सी जिंदगी के अजीब से अफसाने, या तीर भी चलाने और परिंदे भी बचाने. आले लक्षात? सो इथिकल डिलेमा इव्हन 3 ते 4 प्रश्नांमध्ये UPSC विचारते, एका प्रश्नात वापरायचे, नाहीतर लगेच दुसऱ्या पण मुख्तसरची जिंदगी, तिसऱ्या ह्याच्यात पण मुख्तसरची जिंदगी, खूपच आवडलं असं नको. ठीक आहे. सो हे 8 प्रकार सध्यासाठी आपण काय करूया, केस स्टडीचे डोक्यात ठेवूया. सो पहिली गाईडलाईन होती आपली डायरेक्टिव्हच्या कंटेक्स्टमध्ये, सेकंड होती रोलच्या कंटेक्स्टमध्ये, थर्ड वॉज रिलेटेड टू इंट्रोडक्शन ऑफ द केस स्टडी. थर्ड आस्पेक्ट जे मी तुम्हाला सांगितलं होतं, बी प्रॅक्टिकल अँड प्रॅग्मॅटिक अँड नॉट टू आयडियलिस्टिक. खूप आदर्शवादी, टोकाची आदर्शवादी भूमिका केस स्टडीमध्ये नाही घेतली पाहिजे. आपण बऱ्याचदा इथिक्सचा पेपर आहे असं कन्सिडर करून तिकडे थोडासा झुकतो, पण मग ते थोडंसं प्रॅक्टिकल असायला पाहिजे. जसं की त्यांनी विचारलं होतं की UPSCच्या इंटरव्ह्यूला तुम्ही जात आहात आणि एक ॲक्सिडेंट झालेला तुम्ही बघितला, एक लहान मुलगी आणि एक महिला रक्ताच्या धारोळ्यात पडलेली आहे. तुम्ही म्हणाल की इंटरव्ह्यू गेला चुलीत, मी त्या महिलांना हे करणार. UPSC लक्षात येणार की हा सगळ्यात लबाड कार्यकर्ता हाच दिसतोय. असं बिलकुल करायचं नाही. जे तुम्हाला सांगितलं, एक केस स्टडी त्यांनी विचारली होती की 2 म्हातारे तुमच्याकडे आलेत, त्यांच्याकडे त्या स्कीमसाठीचं एक डॉक्युमेंट नाहीये, त्यांना गरज आहे. हे तर खरं आहे की तर तो म्हातारा एक मोठ्या हेल्थ कंडिशनशी झुजतोय, त्याच्याकडे कोणते सोर्स ऑफ इन्कम नाहीये. तुम्ही म्हणाल की नाही ते डॉक्युमेंट नसलं तरी मी त्याला स्कीमचा भाग बनवेल. कम्प्लिटली इलिगल. याच्या लक्षात एक पुस्तक आहे इथिकल मॅनेजमेंट रिलेटेड, इथिकल मॅनेजमेंट और इथिकल मॅनेजमेंट इन सिव्हिल सर्व्हिसेस. त्यामध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे की इफ सिव्हिल सर्वंट इज नॉट फॉलोइंग लॉ, कायद्याचं पालन तुम्ही करत नसाल तर यू आर बिहेविंग अनइथिकली. ठीक आहे. तर तिथं पण आणि नंतर तुम्ही दुसरा म्हणलात की नाही ना कायद्यात बसत नाही ना, मी काय करेन, त्याला लागणारी सगळी मदत मी करेन, आर्थिक मदत तू करेन. तू नाही करू शकत. तुमच्या पगारामध्ये तुम्ही काहीच मदत करू शकत नाही तुमची, जर तुम्ही पगारावरती तुमच्या राहील. आले लक्षात? सो आयडियलिस्टिक नाही राहायचं, प्रॅग्मॅटिक आणि प्रॅक्टिकल अप्रोच असायला पाहिजे. देन 4थी गाईडलाईन, केस स्टडी सॉल्व्ह करणं हे तुम्हाला दाखवायचं आहे एक्झामिनरला की सी आय एम हिअर टू सॉल्व्ह दी प्रॉब्लेम. म्हणजे समस्या सोडवण्यासाठी आहे, नॉट फॉर कन्फ्रंटेशन. वाद किंवा एखादी
तंटा निर्माण व्हावा, तो वाढावा यासाठी नाहीये. आणि मोस्ट ऑफ द टाइम टू आयडियलिस्टिक एक्स्ट्रीम एंडला आपण गेलो तर तो तंटा वाढण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. सो काय करायचंय तुम्हाला, तुमची ॲबिलिटी दाखवायची आहे की सी आय एम हिअर टू सॉल्व द प्रॉब्लेम. मला ही समस्या किंवा इश्यू काय करायचा आहे, सॉल्व करायचा आहे. आणि ते करताना कन्फ्रंटेशनिस्ट अप्रोच नसायला पाहिजे की तुम्ही आणखी तंटा वाढवताय, आणखी वाद वाढवताय, असा अप्रोच नको. म्हणजे एकदा केस स्टडीमध्ये त्यांनी विचारले की एका गावामध्ये मुलींना शाळेत पाठवायचं की नाही याच्यावरती वाद आहे. एक तरुणांचा गट आहे की जो म्हणतो मुलींनी शाळेत जायला पाहिजे, एक म्हाताऱ्या लोकांचा गट आहे की जो म्हणतो की मुलींना शाळेत पाठवायला नाही पाहिजे. आणि एक दिवशी मुली शाळेत जात असताना त्या मुलींची छेड काढली जाते आणि त्यामुळे ते जे म्हणतात ना तो गट की शाळेत नाही पाठवायला पाहिजे, ते आणखी ॲग्रेसिव्ह होतात आणि वाद निर्माण होतो. आता इथे पण तुम्ही त्या म्हाताऱ्यांवरती मी कायद्यांचं बर्डन टाकेन, मुलींच्या शिक्षणाचं वगैरे, यापेक्षा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा होईल लॉंग टर्मच्या पर्स्पेक्टिव्हने त्याचा विचार करायला पाहिजे. बघा तुम्ही काय सांगू शकता की जो लोक विरोध करतायत मुलींच्या शिक्षणाला, तो विरोध मेजरली मुलींच्या सेफ्टीच्या अराउंड आहे. त्या मुलींना सेफ इन्व्हायरमेंट प्रोव्हाइड केलं, त्या प्रकारचे छेडछाडीचे प्रकार रोखले तर त्यांचा ऍक्सेप्टन्स वाढेल. दुसरं, त्या केस स्टडीमध्ये दिलं होतं की या मुद्द्यावर गावागावात वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा होत आहे, विच वॉज अ व्हेरी गुड पॉइंट. गावात चर्चा होतीये, त्याच्यावरती डायलॉग डिस्कशन होतं, याचा अर्थ काय, देर इज अ स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट, स्कोप फॉर रिफॉर्म. चर्चाच होत नसती तर काय झालं असतं, प्रॉब्लेम क्रिएट झाला असता. येते लक्षात. सो बेसिकली आपल्याला काय करायचं आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वरती यायचं आहे. तुम्हाला सरपंच म्हणून एकदा रोल दिलाय त्यांनी केस स्टडीमध्ये की मिड डे मील मध्ये एक आपण म्हणू SC महिला, दलित महिला काम करते म्हणून मुलांना शाळेत पाठवत नाहीये. त्यावेळेला लगेच अशी भूमिका नाही घेऊ शकत तुम्ही की मी त्या पालकांवरती कायदेशीर कारवाई करेन. पहिल्यांदा काय करा, टप्प्याटप्प्याने जा, मुलांना शाळेत परत येऊ द्या. तुम्ही स्वतः जाऊन तिथे जेवण करण्याचा हे करताय, कसं काही DMचे उदाहरणं पण आहेत तशी. सो बेसिकली तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यापेक्षा, तो वाद वाढण्यापेक्षा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हा आपला काय असायला पाहिजे, अल्टिमेट मोटिव्ह असायला पाहिजे. येतं लक्षात. आणि हे करताना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सिव्हिल सर्वंटचे जे एक्झाम्पल आपण इन अ वे इथिक्सच्या आन्सरमध्ये किंवा इथिक्सच्या थिअरीच्या पोर्शनमध्ये बघणार आहोत ते वापरू शकता. की या सिव्हिल सर्वंटने काय केलं, जसं की हर्ष पोद्दार नावाचे IPS ऑफिसर आहेत. मालेगावला एकदा त्यांची पोस्टिंग होती, त्यावेळेला तिथे त्यांनी युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप नावाचा इनिशिएटिव्ह स्टार्ट केला होता. कुठे सुरू केला होता, मालेगावला. हर्ष पोद्दार. सो युथला, मालेगाव हा सेन्सिटिव्ह रिजन आहे कम्युनल व्हायलन्सच्या कंटेक्स्टमध्ये. जर तुम्हाला माहित असेल, हिंदू मुस्लिम वाद सतत होत असतात. त्या ठिकाणी युथला त्यांनी काय केलं, कन्स्ट्रक्टिव्ह अशा प्रकारचं काम करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केला आणि तिथे कम्युनल व्हायलन्स मोठ्या प्रमाणात कमी झाला. ज्या वेळेला एका ह्याला दंगे भडकले होते मोठ्या प्रमाणात, त्यावेळेला मालेगाव शांत होतं. त्याचं एक रिझन होतं की तेव्हा हर्ष पोद्दार यांनी काय केलं होतं, कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टीमध्ये युथला इन्व्हॉल्व्ह केलं होतं. मग अशा प्रकारचे एक्झाम्पल पाहिजे. त्या श्रुती शर्माच्या आन्सरमध्ये तुम्हाला एक IPS ऑफिसरचं एक्झाम्पल सतत दिसेल. त्याचा इनिशिएटिव्ह होता बस्तरमध्ये, आमचो बस्तर आमचो पोलीस. कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट, आपण म्हणतो ना कम्युनिटी पोलिसिंग, समुदाय पोलिसिंग, लोकांना पोलिसांसोबत एक पार्टिसिपेटिव्ह वेनी इन्व्हॉल्व्ह करणं, ते ओरिएंटेड काम केलं. तर असे आपल्याला काय दाखवता येतील, एक्झाम्पल दाखवता येतील. ठीक आहे. त्याच्यानंतर केस स्टडीच्या सॉल्व्हिंगच्या कंटेक्स्टमध्ये एक लक्षात घ्यायचं, बऱ्याचदा ना आपला लॉ आणि कोअर्सिव्ह मेथडवरती भर असतो. याची सक्ती झाली पाहिजे, हा लॉ स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट झाला पाहिजे. सो अशा प्रकारचे कोअर्सिव्ह वेज किंवा लॉचा यूज जिथे जिथे शक्य आहे तिथं तो नंतरच्या टप्प्यात ठेवला पाहिजे. आधी तुम्हाला वेगळ्या वेनी तो जर सॉल्व्ह करता येत असेल तर दॅट इज वेल अँड गुड.
युनायटेड नेशनचं एक इथिक्सवरचं ऑफिस आहे, UN इथिक्स नावाचं. त्यांनी असं सांगितलं, जर समजा एखाद्या डिपार्टमेंटमध्ये प्रॉब्लेम क्रिएट झाला, असे बरेच केस स्टडी असतात ना की जिथे माझ्या बॉसने मला हे म्हटलं, माझ्या वरिष्ठांनी हे म्हटलं आणि बरेच कन्फ्रंटेशन तयार झाले. त्यांनी सांगितले, फर्स्ट ट्राय टू सॉल्व्ह द इश्यू बाय इनफॉर्मल वेज. अनौपचारिक मार्गाने पहिल्यांदा काय करा, केस स्टडी इश्यू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. इन्फॉर्मल वे म्हणजे काय, दोघांना एकत्र बसवलं, बोलायला लावलं, डीप डिस्कशन करायला लावलं. ते आपण बघितलं होतं बघा, एक ही छोटी डॉक्युमेंटरी भाषण. ती काय म्हटली, गावातल्या कम्युनल व्हायलन्सवरती, भांडणावरती गावातल्या लोकांनी एकत्र चहा प्यायला पाहिजे. दॅट वॉज ब्रिलियंट इनफॉर्मल वे. येते का लक्षात की साधा वे. तुम्ही फार कॉम्प्लिकेटेड कम्युनल व्हायलन्सवरती कमिटी इस्टॅब्लिश केली, एकत्र बसले आणि तो व्हायलन्स सॉल्व्ह करण्याचं बघितलं, त्यापेक्षा इनफॉर्मल वेनी कधी कधी प्रॉब्लेम चांगल्या प्रकारे सॉल्व्ह होऊ शकतात. ठीक आहे. सो कोअर्सिव्ह आणि लॉ याचा वापर जिथे जिथे शक्य आहे तिथे थोडासा नंतरचा आस्पेक्ट असायला पाहिजे. तुम्ही म्हटलं की नाही मी कडक कारवाईच करेन, हे करेन. एकदा ना MPSCने हे विचारलं होतं ते डिसिजन मेकिंगच्या क्वेश्चनमध्ये की तुम्ही ट्रॅफिक सिग्नलवरती आहात, ट्रॅफिक सिग्नलचे पोलीस ऑफिसर आहात आणि एका माणसाने ना ट्रॅफिक सिग्नल ब्रेक केलाय, त्याच्या गाडीच्या लाईट प्रॉपर नाही आहेत, त्यांनी सीट बेल्ट नव्हता घातलेला, तो स्पीडमध्ये होता, त्यांनी सिग्नल हे केला. अशा 2-3 गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. आणि जेव्हा त्याला विचारलं की रिझन, त्यांनी सांगितलं की माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये सिरियस कंडिशनमध्ये आहे, एक 2-3 गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्यावेळेला बऱ्याच मुलांचं मध्ये डिबेट झालं होतं की त्या डिस्कशन याच्यामध्ये काय असायला पाहिजे, त्याच्यावरती ऍक्शन घेणं, यालाच 2.5 मार्क दिले पाहिजे. ते आहे ना की बेस्ट ऑप्शनला 2.5 मार्क, त्याच्यानंतरच्या ऑप्शनला 2 मार्क, 1 मार्क, 0 मार्क असे ते देतात. तिथं त्यांनी बेस्ट ऑप्शन दिला होता की त्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा न करणं, त्याला 2.5 मार्क दिले होते. कारण तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये पण काही गोष्टी बघायला पाहिजे. कोर्सिव्ह वे वापरता कामा नये. आलंय का लक्षात? म्हणजे मल्टिपल ठिकाणी त्या रिलेटेड केस स्टडी, जसं की मगाशी केस स्टडी की बँक एम्प्लॉईनी पैसे वापरले डॉर्मंट अकाउंटमध्ये, कोर्सिव्ह वेपेक्षा डायलॉग की बाबा आपल्याला ना या ओरिएंटेड पॉलिसी बनवावी लागेल की डॉर्मंट अकाउंटचा यूज कसा करायचा, कर्मचाऱ्यांच्या पालकांचे किंवा ह्याची फॅमिलीचा इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. यासारखे कन्स्ट्रक्टिव्ह वे देता येतील, पण आत्ता सध्याच्या प्रॉब्लेमवर लगेच त्यांच्यावर मी ॲक्शन घेईन असं बरेच सगळीकडे इंटेन्शन वगैरे बघायला पाहिजे, मीन्स आणि एंड्सचा विचार करायला पाहिजे. सो कोअर्सिव्ह लॉ याच्या वापरावरती थोडंसं नंतर यायला पाहिजे. आले लक्षात? एकदा आणखी एक UPSCने केस स्टडी विचारली होती की एक कंपनी आहे की जी खूप चांगलं काम करते, लोकांना तिथल्या नोकऱ्या दिल्यात, इन्व्हायरमेंटली चांगलं काम करते, सोशली कन्स्ट्रक्टिव्ह काम करते, आणि त्या कंपनीमध्ये एकदा झालं शॉर्ट सर्किट, विजेचा वापर जास्त झाल्यामुळे. तेव्हा लक्षात आलं त्या कंपनीला जितकं अलाउड आहे वीज त्यापेक्षा जास्त वीज वापरली जाते. आता ॲज अ ऑफिसर तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे, तर तुम्हाला लक्षात आलं की ती कंपनी कॉपरेट करते, ह्याच्या आधीचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, तुम्ही त्यांना कंपायलन्ससाठी मदत केली पाहिजे. त्यांच्यावरती ॲक्शन घेण्यापेक्षा त्यांनी ज्या गोष्टींची पूर्तता करायला पाहिजे त्या गोष्टींसाठी काय करायला पाहिजे, तुम्ही ॲज अ फॅसिलिटेटर, सुलभ करता म्हणून भूमिका बजावली पाहिजे, रॅदर दॅन ॲज अ रेग्युलेटर. किंवा तुम्ही कोणीतरी कमांड आणि कंट्रोल करताय यापेक्षा फॅसिलिटेट करायला पाहिजे. आले का मुद्दा लक्षात? त्याच्यानंतर एक चांगला सिव्हिल सर्वंट म्हणून माझ्याकडे बघावं, माझं परसेप्शन तसं जनरेट व्हावं, यासाठी मोस्ट ऑफ द टाइम एंडला, केस स्टडीच्या एंडला यू कॅन गिव्ह सजेशन्स और फ्युचर कोर्स ऑफ ऍक्शन त्याला आपण वे फॉरवर्ड पण म्हणू, सो दॅट such ethical issues will not arise in the future. मी काही अशा रिकमेंडेशन दिल्या, सजेशन दिले, गोष्टी सांगितल्या की जेणेकरून काय होईल, ॲटलिस्ट तो प्रॉब्लेम, ती समस्या भविष्यामध्ये कमी वेळा निर्माण होईल किंवा निर्माण होणार नाही. फ्युचरिस्टिक आउटलुक,
त्या मुलांना पुन्हा फॅक्टरीमध्ये, फटाक्याच्या फॅक्टरीमध्ये काम करावं लागू नये यासाठी तिथे सस्टेनेबल रिसोर्सेस, सस्टेनेबल अल्टरनेट एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी त्यांच्या पालकांसाठी तयार करणं हे गरजेचं आहे. जसं की मगाच्या केस स्टडीमध्ये सांगितलं, तिचे वडील आजारी होते, तिच्याकडे रिसोर्सेस नव्हते. याचा अर्थ काय, पेन्शन हे असायला पाहिजे, इन्शुरन्स असायला पाहिजे, डॉर्मंट अकाउंटच्या रिलेटेड पॉलिसी असायला पाहिजे. सो हे फ्युचरिस्टिक आउटलुक, फ्युचरिस्टिक वे फॉरवर्ड तुम्ही काय करू शकता, देऊ शकता, विच विल बी वन ऑफ द व्हेरी गुड ॲडिशन टू युअर केस स्टडी. 7, बघा बऱ्याचदा ना परत एकदा त्या आयडियलिस्टिक वेकडे आपण का जातो, तर एक बॅलन्स नसतो आन्सरमध्ये. मी तुम्हाला थिअरीच्या पोर्शनमध्येच आपल्याला सांगितलंय की UPSC इथिक्स सिलेबस, MPSC इथिक्स सिलेबस कंप्राइजेस ऑफ 3 थिंग्स. एक आहे फिलॉसॉफिकल, तत्वज्ञानात्मक, सेकंड इज सायकोलॉजिकल, इमोशनल इंटेलिजन्स, ॲटिट्यूड सारखे टॉपिक, अँड थर्ड इज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स, प्रॉपर्टी इथिक्स, लॉ वगैरे सारख्या गोष्टी. ट्राय टू लुक ॲट द केस स्टडी फ्रॉम दीज 3 डायमेन्शन्स. या 3 आयामांच्या, की बाबा फिलॉसॉफिकल डायमेन्शननी कशा प्रकारे या केस स्टडीमध्ये सॉल्व्ह करता येईल, सायकोलॉजिकल वेनी कसं सॉल्व्ह करता येईल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वे किंवा मीन्स कसे वापरता येतील. जसं की ते सरपंचाची केस स्टडी होती की लॉंग टर्म मला काय करायला लागेल, गावात कीर्तन, प्रवचन, संतांच्या शिकवण्या याच्याद्वारे चेंज करता येईल ॲटिट्यूड. फिलॉसॉफिकल वे, सायकोलॉजिकल, इमोशनल इंटेलिजन्स आणि ॲटिट्यूडचे वेगवेगळे टूल्स वापरले जे आपण डिस्कस केलेत, फूट इन द डोअर वगैरे सारख्या गोष्टी इथे वापरता येतील. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, की बाबा नाही ऐकले तर मग लॉचा वापर करता येईल ॲज अ कन्स्ट्रक्टिव्ह वे, ॲज अ पॉझिटिव्ह प्रेशर, सकारात्मक दबाव म्हणून. सो जर तुम्हाला बॅलन्स करायची केस स्टडी, वेगवेगळ्या प्रकारचे डायमेन्शन जनरेट करायचे आहेत, तर या 3 पर्स्पेक्टिव्हने बघा. फक्त एवढंच, ते लिहिताना ऑर्गॅनिक वाटलं पाहिजे, तुम्ही असं मेकॅनिकल पद्धतीने ते मांडलंय असं वाटू नये. 8 recommendation or 8 guideline related to writing ethics case study is, see, आपण लोकांचं भलं केलंय एवढ्या पुरतं आत्ताचं जग मर्यादित नाही, ते भलं केलंय हे दाखवावं लागतं. तसंच केस स्टडीमध्ये मी खूप चांगल्या प्रकारचे सोल्युशन दिलेत, हे कधी कधी सफिशियंट राहत नाही. एक्झामिनर कधी कधी केस स्टडी वाचता वाचता डायरेक्शनलेस होऊ शकतो की बाबा ह्याने खरंच चांगलं लिहिलं होतं. सो ॲट द एंड और इन कन्क्लुडिंग पार्ट ऑफ द केस स्टडी, शो हाऊ युअर कोर्स ऑफ ॲक्शन हॅव जनरेटेड मल्टी डायमेन्शनल बेनिफिट्स. मी जे काही केलंय त्याचे बहुआयामी फायदे कशा काय आहेत हे दाखवून देणं. मल्टी डायमेन्शनल युटिलिटी बेनिफिट आहे हे दाखवून देणं. म्हणजे मगाशी ज्या दिव्या मिश्राच्या आन्सर कॉपीचा मी रेफरन्स दिला, ती ना बऱ्याचदा केस स्टडीच्या शेवटीला असं लिहिते किंवा असं लिहिलेलं आहे, माय ॲक्शन, आणि मग त्याचा 3 अँगलनी कसा फायदा झाला. इन्व्हायरमेंटल जस्टिस, सोशल जस्टिस, इकॉनॉमिक जस्टिस, म्हणजे मुलांचं पण भलं झालं, पालकांचं पण भलं झालं, तिथल्या इकॉनॉमीचा पण फायदा झाला. सो ऑलवेज शो और ट्राय टू शो मी जे काही केलंय त्याचं काय आहे, मल्टी डायमेन्शनल, वेगवेगळ्या अँगलनी किंवा मल्टिपल फायदा आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? नाही. सब कन्क्लुजन रिलेटेड, की कशा प्रकारे फ्रेमवर्क असू शकतो कन्क्लुजनचा. जसं इंट्रो कन्क्लुजननी करता येतं तसंच मोस्ट ऑफ द केस स्टडी मध्ये कोट इज वन ऑफ द वे टू कन्क्लूड द आन्सर. म्हणजे UPSCने ना एकदा केस स्टडी विचारली होती, तुम्ही वाईस प्रिन्सिपल आहात, उपप्राचार्य आहात, तुमच्या कॉलेजमध्ये कॉपीचा प्रकार झालेला आहे. तो कॉपीचा प्रकार जर तुम्ही मिटवलात, बाहेर येऊ दिला नाहीत, त्या मुलांना, म्हणजे ज्यांनी कॉपी केली ते एक प्रकारे इन्फ्लुएन्सिंग पर्सन आहेत, त्यांच्या मुलं आहेत, तर त्या मुलांना
तुम्ही प्रोटेक्ट करणं हे जर काम केलं तर तुम्ही लवकरच काय व्हाल, प्रिन्सिपल व्हाल, अशी केस स्टडी आहे. सो सगळे कोर्स ऑफ ॲक्शन विचारल्यानंतर बोलल्यानंतर मी शेवटी सांगेन की सी ॲज पर जॉर्ज वॉशिंग्टन द ग्रेटेस्ट ज्वेल इन दी वर्ल्ड इज कॅरेक्टर. सर्वात हवाहवासा वाटणारा दागिना कोणता, माझं चारित्र्य. माझ्याकडे माझं चारित्र्य टिकवून ठेवण्याचा ठामपणा असायला पाहिजे आणि मी तो ठेवेन. किंवा आपल्याला काही स्कॉलर बघायचे, त्यातला एक स्कॉलर आहे तो असं म्हणतो की जगात वाईट, दुरीत, बॅड गोष्टी कंटिन्यू का राहतात, त्यासाठी एक प्रायमरी रिझन आहे, चांगल्या लोकांनी काहीच करायचं नाही. मी ते कोट लिहून मी काय सांगेन की बाबा मी काहीच न करण्याचा ऑप्शन चूज करणार नाही. सो परत एकदा कोर्टनी तो इम्पॅक्ट देता येतो. दुसरं, मोस्ट ऑफ द टाइम केस स्टडीमध्ये तुम्ही काय देता तर वेगवेगळ्या प्रकारचे सजेशन देता, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. ते केल्यानंतर जनरेट होणारं पॉझिटिव्ह पिक्चर, सकारात्मक चित्र तुम्ही काय करू शकता, केस स्टडीमध्ये जनरेट करू शकता. की बाबा ह्या लहान मुलांच्या राईटच्या कंटेक्समध्ये मी असं असं केल्यानंतर काय फायदा होणार आहे, काय सकारात्मक गोष्ट दिसणार आहे. ठीक आहे, त्या लहान मुलं आपली स्वप्न बघू शकतात, अशी परिस्थिती निर्माण होईल. अशा प्रकारे सांगता येईल. पॉझिटिव्ह पिक्चर वुमेनच्या कंटेक्समध्ये वगैरे. इम्प्लिकेशन, चांगली इम्प्लिकेशन काय ते दाखवता येईल. तिसरं, बऱ्याचदा मागाशी मी जे सांगितलं ना की what are the your recommendation or measures so that such ethical issues cannot be or will not arise in the future. भविष्यात अशा नैतिक द्विधा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तुमचे सजेशन यानेच आन्सर पण एंड करता येतं. 3 ते 4 माझे रिकमेंडेशन आहेत की बाबा ह्या गोष्टी व्हायला नको किंवा ह्या गोष्टी परत व्हायला नाही पाहिजे. ठीक आहे. किंवा चौथा कन्क्लुजनचा वे की हाऊ इट हॅज रिझल्टेड इन मल्टी डायमेन्शनल बेनिफिट, मल्टी डायमेन्शनल युटिलिटी. पाचवं मी तुम्हाला सांगितलं होतं, ज्या वेळेला तुम्ही स्टेक होल्डरनी स्टार्ट कराल, शो दॅट यू हॅव ट्राईड टू सर्व द इंटरेस्ट ऑफ ऑलमोस्ट ऑल स्टेक होल्डर इन्वॉल्ड इन द केस स्टडी. ठीक आहे, आले लक्षात. सो सध्यासाठी हे काही गाईडलाईन आपण डोक्यात ठेवूया. रिपीट रिवाइज करत राहायचे ते. ज्या वेळेला याच्या पुढे आपण लेक्चरमध्ये वेगवेगळ्या केस स्टडी बघू त्यावेळेला बघू की कुठल्या प्रकारे स्टार्ट करता येऊ शकतं, कुठल्या प्रकारे एंड करता येतं, कुठल्या फ्रेमवर्कनी गोष्ट करता येते. ठीक आहे. सो मेकॅनिकल पद्धतीने न जाता आपण काही टॉपरचे आन्सर पण आपल्याला बघायचे आहे. ठीक आहे, एकदा गो थ्रू करा आपण जे बघितले त्याच्यामध्ये काही डाऊट आहे का बघा, विचारा केस स्टडीच्या रिलेटेड.